बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आज सर्वपक्षीय नेते मंडळी जे आहेत ते राज्यपालांची भेट घेणार आहेत। आपल्यासोबत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आहेत। संभाजीराजे, आज तुम्ही राज्यपालांची भेट घेताय, प्रामुख्याने कोणती मागणी राज्यपालांकडे तुम्ही ठेवणार आहात? कारण की ही संपूर्ण हत्या घडून आता जवळपास महिना होत आला या सगळ्या घटनेला, तरी देखील आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या अटकेत येत नाहीयेत। संतोष देशमुखांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झालेली आहे आणि ही हत्या नुसती हत्या नाहीये, तरी खऱ्या अर्थाने माणुसकीची हत्या कुठल्या आणि हा जातीच्या राजकारणाच्या पलीकडचा हा विषय आणि हीच पद्धत हीच पॅटर्न महाराष्ट्रात पडू नये म्हणून सर्व पक्षातले लोकप्रतिनिधी माझ्या माध्यमातूनच नुसतं निमित्त आहे मी, पण माझ्या माध्यमातून मी राज्यपालांना विनंती केली की आपण याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तुम्ही आम्हाला ऐकण्यासाठी वेळ द्यावी। आणि म्हणून आज 10:30 वाजता सकाळी राज्यपालांची आमची भेट आहे आणि आमचा मुद्दाच हा आहे की ज्या 7 आरोपी आहेत त्यातले 6 तुम्ही पकडलेले आहेत, एक अजून फरार आहे पण हे 7 कसे पकडलेत ह्याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे। म्हणजे सगळे स्वतः हजर झालेत, ह्याच्यामध्ये काय फार SITच्या माध्यमातून किंवा CIDच्या माध्यमातून फार मोठं यश मिळालं असं सुद्धा काही विषय नाहीत। त्याच्याशी कनेक्टेड तो वाल्मिक कराड सुद्धा आहे। आज वाल्मिक कराडवर सुद्धा 302 नाही आहे, त्याला खंडणीच्या गुन्ह्यावर त्याला अटक केलेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर ज्यावेळी वाल्मिक कराडचं नाव घेतलं त्याला कनेक्शननी घेतलेले, म्हणून उद्या आणि जामीन होऊन तो पळून जाईल आणि ज्या पद्धतीने चौकशी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने चौकशी ह्या 7 जणांची होणार नाही, किंबहुना त्याची होणार नाही। म्हणून या सगळ्या गोष्टीची सगळी आम्ही जे म्हणजे खरी परिस्थिती आहे हे आम्ही राज्यपालांच्या पुढे घालणार आहे। तिथं त्यांचाच वाल्मिक कराडचा बॉस म्हणजे तिथले मंत्री महोदय धनंजय मुंडे हे निवांत आहेत, ह्यांना साधं मंत्रिपद का काढून त्यांच्याकडे घेत नाहीत ही सुद्धा आमची यांच्याकडे मागणी आहे। का जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत सेफ ट्रायल हे होऊ शकत नाही, कारण का शेवटी त्या 7 जण सुद्धा आत आहेत त्यांना सुद्धा भीतीच आता उद्या त्यांच्या टॉर्चर केलं जाणार आहे की म्हणजे कोण टॉर्चर करणार आहेत, हे वरचे जे राजकारणातले लोक आहेत की तू काय बोललास तर तुझं घर आम्ही बघून घेतो काय करायचं, अशा गोष्टी सगळ्या सुरू झालेल्या आहेत। आणि म्हणून फेअर ट्रायल जर द्यायचं असेल तर धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा। पण मला आश्चर्य हेच वाटतं की पूर्वी सुद्धा अनेक काँग्रेसच्या सरकार असताना अशोकराव चव्हाण असतील, RR आबा असतील, अनेक लोक मंत्री महोदय त्यांनी सुद्धा राजीनामा दिले। ज्यावेळी लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर त्यांच्यावर ठपका ठेवल्यावर जोपर्यंत क्लीन चिट होत नाही तोपर्यंत त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेले। मग ह्यांना काय अडचण राजीनामा द्यायला? अजितदादा सुद्धा का संरक्षण द्यायला लागलेले, सरकार का संरक्षण द्यायला लागलेलं आहे ह्याचं सुद्धा आम्हाला राज्यपालांना आम्ही त्यांना विचारणार आहोत। परंतु या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता विष्णू चाटे जो राष्ट्रवादीचा आता केस तालुक्याचा तालुका प्रमुख होता त्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। धनंजय देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये ज्या दिवशी अपहरण झालेलं होतं संतोष देशमुखचं त्यावेळेस जवळपास अनेक कॉल्स या दोघांमध्ये झालेले होते। आज विष्णू चाटेची पोलीस कस्टडी संपते, पुन्हा त्याला कोर्टात हजर करणार आहे। अशा परिस्थितीत सगळ्या हत्येचा जी हत्या घडवली त्याची कॉन्स्पिरसी म्हणून जर विष्णू चाटेला पुढे करण्यात आलं तर वाल्मिक कराड यांची सुटका या सगळ्या प्रकरणात होऊ शकते। नाही, या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत आणि म्हणूनच आमची ती मागणी आहे की हे सगळे पळवाट काढून ह्यातनं बाहेर पडायचं सगळ्यांचं षड्यंत्र आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री जर म्हणत असतील की आम्ही कोणाला सोडणार नाही आहोत तर तुम्ही याच्यावर लक्ष घालायला पाहिजे ना। अनेक अजूनही ज्या लोकांनी मदत केलेली आहे या 7 जणांना, मग गाडी असेल, घोडा असेल आणि काय धन असेल, या सगळ्या गोष्टी मदत करणं या लोकांना सुद्धा चौकशीला बोलवायला पाहिजे। अजूनही आम्हाला विश्वास नाहीये की फेअर ट्रायल चालू नाहीये। चांगले अधिकारी तिथं यायला पाहिजे, IPS अधिकारी पाहिजे तिथं, कुमावत सारखे अधिकारी घ्यायला पाहिजे, शाजी हुमाप सारखे अधिकारी SIT मध्ये घ्यायला पाहिजे, ते अजूनही घेतले नाहीत। हे मला वाटतं हे सगळे अधिकारी सुद्धा आहेत, हे सगळं वरच्या लोकांशी कनेक्टेड असल्यामुळं आम्हाला अजूनही विश्वास नाही की हे फेअर ट्रायल चालू आहे। SIT मधले अनेक जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचे फोटो देखील आता वाल्मिक कराड सोबत पुढे येताना पाहायला मिळतात। जितेंद्र आव्हाडांनी ते ट्विट करत त्यांनी सांगितलं की या संदर्भात निष्पक्ष चौकशी कशा पद्धतीने केली जाईल। जितेंद्र आव्हाडांची भूमिका एकदम बरोबर आहे, रास्त आहे की या अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडांची एवढे फोटोग्राफ्स आहेत त्यांनी स्वतः पोस्ट करून दाखवलेले आहेत। म्हणूनच जी लोकांची जो मागणी आहे, उदाहरण मी तुम्हाला 2 नावं दिले, उदाहरण कुमावत आणि शाजी हुमाप असे चांगले अधिकारी तिथं नेमावेत।
डिरेक्ट IPS त्यांना तिथं नेमावेत. आणि जर तुम्हाला फेअर ट्रायल, आणि हा नुसता एका जातीचा विषय नाही आहे, हा एका कुठल्या सरकारमध्ये जे बसल्यात त्यांचा विषय नाही. हे ह्याच्यावर जर न्याय मिळाला नाही तर असे अनेक पॅटर्न्स, अनेक बिनधास्तपणाने हे महाराष्ट्रात सगळ्यात चालू होतील, ही महाराष्ट्राला भीती आहे. संभाजीराजे, एक शेवटचा प्रश्न. कारण तर हा संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात सर्व आंदोलनं आणि तुम्ही सगळी पाठपुरावा करताना पाहायला मिळतात, परंतु आता हा जो हत्या प्रकरण आहे कुठेतरी जातीयवादाकडे जाताना पाहायला मिळतोय का? मराठा विरुद्ध वंजारी? नाही, हे व्हायला नाही पाहिजे, आणि होत असेल तर चुकीचं आहे. संतोष देशमुख हा कोणाला वाचवायला गेला होता? हा दलित समाजाचा व्यक्ती होता, त्याला वाचवायला गेला सरपंच या नात्याने. म्हणून ही पूर्ण ही लढाई पूर्ण हे जातीच्या पलीकडे आहे. आणि जर कोण मराठा वंजारी करत असेल तर माझी त्यांना विनंती आहे, अजिबात तुम्ही तसं करू नका. इथं हा मराठा म्हणून आपण आलो नाही एकत्र, एक माणुसकीच्या माध्यमातून माणुसकीची हत्या झालेली आहे, क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे, त्याला न्याय मिळायला पाहिजे, या महाराष्ट्राला न्याय मिळाला पाहिजे, या शिवाजी शाहू फुले आंबेडकरांच्या राज्याला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण सगळे एकत्र येणं गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर छत्रपती संभाजीराजे जे आता राजभवनाकडे राज्यपालांच्या भेटीकरता निघालेले आहेत, माणुसकीची हत्या झाली आहे, त्यामुळे जातपात सोडून ह्या गोष्टी पलीकडे जाऊन हत्येच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, या सगळ्या संदर्भात एकवटलं पाहिजे असं मत जे आहे ते स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्याशी बोलताना केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.